उदाहरण पहिलं आहे 36चे किती टक्के बरोबर 144 होईल. ठीक आहे. 36चे किती टक्के म्हणजे 144. पर्याय आहे 400, पर्याय बी आहे 420, पर्याय सी आहे 444 आणि पर्याय डी आहे 360. या व्हिडिओमध्ये आपण अंक व बुद्धिमत्तामधील शेकडोवारी या घटकावर उदाहरणे अभ्यासणार आहोत. परीक्षेमध्ये जे उदाहरणं विचारलेले आहेत अगदी तेच टॉपिकवर आणि अगदी तेच उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. तर या अगोदरचे तुम्ही शेकडोवारीवरचे उदाहरणं बघितले असेल आपल्या चॅनलवरील, तर अगदी 1 मिनिटाच्या आत आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. बघा आपल्याला का म्हटलं आहे 36चे किती टक्के, तर आपण x टक्के घेतलं बरोबर 144. चे असल्यामुळे आपण काय करू 36 चे असल्यामुळे गुणिला x टक्के. तर टक्के आहे तर आपल्याला टक्के असल्यास छेदामध्ये 100 घ्यायचे आहे. टक्केमध्ये बघा इथं x आहे, xच्या ठिकाणी 10 20 किती टक्के असतील तर का घ्यायचं x छेदात 100 म्हणजे त्या टक्केला 100ने भागायचे आहे बरोबर 144. लक्षात ठेवा आपल्याला काढायचं काय x काढायचा आहे म्हणजे टक्के काढायचे आहेत. आता आपण यांचं कॅल्क्युलेशन करू. तर आपल्याला x काढायचा आहे. x आपण डाव्या बाजूला ठेवू. x बरोबर इकडे किती आहे 144. नंतर बघा आपण यांची बाजू चेंज केली तर हा 100 भागाकारात आहे, बाजू बदलल्याबरोबर इकडे गुणाकारात जाईल आणि 36 गुणाकारात आहेत, बाजू बदलल्यामुळे हे भागाकारात जातील. या प्रकारचं कॅल्क्युलेशन होईल. मग 144 गुणिला 100 भागिला 36 यांचं कॅल्क्युलेशन केलं तर काय बघा 36 चो 144, 36 एक 36 आणि 36 चो 144 राहिले का तर x बरोबर 4 गुणिला 100. 4 गुणिला 100 किती होतात 100 चो 400. x बरोबर 400. x आपण का घेतलं टक्के आणि आपल्याला टक्के काढायचे आहेत म्हणजे 36चे 400 टक्के म्हणजे 144 होय. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला उदाहरण सोडवण्याची ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि चॅनल नसल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतरचं उदाहरण आहे 64चे किती टक्के बरोबर 8. 64चे किती टक्के बरोबर 8 होईल. पर्याय ए आहे 12.5, पर्याय बी आहे 1.25, पर्याय सी आहे 125 आणि पर्याय डी आहे 1.52. तर यापैकी बरोबर उत्तर काय तर हा प्रश्न बघा आपण अगोदरचा जो प्रश्न सोडवला अगदी त्याच प्रकारे हा प्रश्न आहे. तर मग याचं उत्तर काय हे कमेंट करून सांगा. नंतरचा प्रश्न आहे 90 पैसे हे 5 रुपयांचे शेकडा किती. बघा 90 पैसे हे 5 रुपयाचे शेकडा किती. पर्याय आहे 20 टक्के, पर्याय बी आहे 10 टक्के, पर्याय सी आहे 18 टक्के आणि पर्याय डी आहे 5 टक्के. तर यापैकी बरोबर उत्तर काय. उदाहरणामध्ये बघा इथं 90 पैसे आणि 5 रुपये दिले तर पैसे आणि रुपये दिले तर 90 पैशाला आपण रुपयामध्ये कन्वर्ट करू शकतो का नाही, कारण 100 पैसे म्हणजे 1 रुपया होते, परंतु या 5 रुपयाला आपण पैशामध्ये कन्वर्ट करू शकतो. मग बघा 5 रुपये म्हणजे किती पैसे होतील तर 500 पैसे. बघा 5 रुपये बरोबर 500 पैसे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे, मग 5 रुपये म्हणजे 500 पैसे. मग 90 पैसे म्हटल्यात तर पैसे 90 पैसे 500 पैसे झाले. 90 छेदात 500 शेकडा म्हटला आहे म्हणून गुणिला 100 करायचे. यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 100 एक 100, 100 5 500 राहिले किती तर 90 छेदात 5. मग 90 भागिला 5 केलं तर आपल्याला उत्तर मिळेल. 90 भागिला 5 किती होतील 90 भागिला 5 तर 5 एक 5 राहिले 4, 8 पंचे 40 म्हणजे उत्तर किती येतं 18 टक्के बरोबर 18 टक्के. म्हणजे 90 पैशाचे 5 रुपयाचे शेकडा किती होते तर 18 टक्के. पर्याय सी हा बरोबर उत्तर आहे. नंतरचं उदाहरण आहे 50 पैसे हे 2 रुपयाचे शेकडा किती. बघा 50 पैसे हे 2 रुपयाचे शेकडा किती. पर्याय आहे 25 टक्के, पर्याय बी आहे 30 टक्के, पर्याय सी आहे 40 टक्के आणि पर्याय डी आहे 20 टक्के. तर यापैकी बरोबर उत्तर काय आहे. तर या अगोदरच्या उदाहरणावरून या प्रश्नाचं उत्तर काय हे कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.